स्वप्न बघणं खूप सोपं आहे. मी यूट्यूबर बनेन, लाखो व्ह्यूज येतील, फेमस होईल. हे स्वप्न तर सगळेच जण बघतात. पण जेव्हा रोज सकाळी मूड नसतानाही कॅमेरासमोर उभं राहायची वेळ येते ना, तिथेच 90% लोकं हार मानतात. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, तुम्ही त्या 90% लोकांमध्ये आहात की उरलेल्या 10% लोकांमध्ये? आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ती स्टोरी तुमचं माइंडसेट हलवून टाकेल. तुमच्यासारखाच एका मुलाचं ड्रीम होतं की मी यूट्यूबर बनेन. त्याने पहिला व्हिडिओ टाकला, त्यावर 14 व्ह्यूज आले. दुसऱ्या व्हिडिओवर 9 व्ह्यूज आणि तिसऱ्यावर 7 आणि 5व्यावर तर 0. त्याचं मन तुटून गेलं. तो म्हणाला, काय उपयोग आहे, कुणाला काहीच फरक पडत नाही आणि तो यूट्यूब सोडून देतो. पण एका रात्री त्याला कमेंट येतो, भाऊ तुझे व्हिडिओ खूप मदत करते, आणखी बनव. फक्त एक कमेंट. पण त्या एका कमेंटने त्याचं संपूर्ण डायरेक्शन बदललं. तो म्हणाला, अरे एकाला व्हॅल्यू मिळत आहे तर मला थांबायचं नाही आहे. आज त्या मुलाचे व्हिडिओ हजारो लोक बघतात आणि कन्सिस्टन्सीचं क्रेडिट एका अनोळखी सबस्क्रायबरने दिलेली छोटीशी मोटिवेशन. कधीकधी जगाला तुमची गरज भलेही नसेल, पण कुणाला तरी तुमची गरज असते. डुबते हुए को तिनके का सहारा ही कहावत इथं परफेक्ट बसते. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज व्हिडिओ टाकणे नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हा हजर राहणे. थकवा येईल, मूड ऑफ होईल, हे सगळ्यासोबतच होतात. पण क्वेश्चन हा नाही की तुमचा मूड आहे की नाही. क्वेश्चन हा आहे तुमचं स्वप्न तुमच्या मूडपेक्षा मोठं आहे का? बऱ्याचदा काय होतं, आपण रोज सकाळी उठतो आणि स्वतःला विचारतो, आज कशावर व्हिडिओ बनवू? हा प्रश्न तुमची सगळी क्रिएटिव्ह एनर्जी शोषून घेतो आणि मग येतो तो सायलेंट किलर, बर्नआउट. तुम्ही कंटेंट तर बनवत नाही, पण तुम्ही कंटेंटच्या ओझ्याखाली दाबले जाता. यावर उपाय एकच, बॅचिंग 2.0. हे बघा, गणित सिंपल आहे. आठवड्याला एक दिवस फिक्स करा, समजा शनिवार. त्या दिवशी कॅमेरा विसरा, फक्त तुमचा मेंदू चालवा. टॉपिक हंट करा, एकाच वेळी पुढच्या 3-4 व्हिडिओचे टॉपिक फायनल करा. डीप रिसर्च करा, त्याचवेळी त्याचं पूर्ण रिसर्च कंप्लीट करा. स्क्रिप्ट आणि व्हॉइस ओव्हर, जर वेळ असेल तर स्क्रिप्ट लिहून लगेच व्हॉइस ओव्हरसुद्धा रेकॉर्ड करून मोकळे व्हा. आता एका दिवसात तुमचं 60% काम पूर्ण झालं. आता तुमच्याकडे 4 व्हिडिओचा कच्चा माल तयार आहे. आता उरतं काय? फक्त एडिटिंग. ते तर तुम्ही रोज गाणी ऐकत किंवा चहा पिताना आरामात करू शकता, कारण तर तुमच्याकडे स्टॉक आधीच रेडी आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे कंटेंटचा बॅकअप असतो, तेव्हा तुम्ही बुडणारे क्रिएटर नाही तर उभरणारे क्रिएटर असता. आता परफेक्ट व्हिडिओ बनवतो हा विचार तुमचा स्पीड मारतो. डन इज बेटर दॅन परफेक्ट हा नियम फॉलो केला नाही तर तुम्ही कधीच कन्सिस्टंट राहू शकत नाही. रिमेंबर, तुमचा पहिला व्हिडिओ क्रिंज भलेही असेल, पण तुमचा 100वा व्हिडिओ हा आयकॉनिक होऊ शकतो जर तुम्ही कन्सिस्टंट असेल तर. व्ह्यूज कमी आले तर मन शांत करायचं नाही, पण तुमचा वाय स्ट्रॉंग असेल तर तुम्ही पडाल पण तुटणार नाही. का करतोय, कुणासाठी करतोय? तो एक सबस्क्रायबर, तो एक कमेंट, तो एक ह्युमन ज्याची तुम्ही हेल्प करताय, तीच खरी तुमची ताकद आहे. शेड्यूल फ्लेक्स करा, पण फिक्स करा. डिसिप्लिन म्हणजे बोरिंग नाही, ती तुमची सुपर पॉवर आहे. लोकांना स्पष्ट सांगा, मी आठवड्यातून 2दा येणार, थर्सडे आणि फ्रायडे. एक्सपेक्टेशन क्रिएट करा, एक्सपेक्टेशन फुलफिल करा. कन्सिस्टन्सी आपोआप बिल्ड होते. आणि यूट्यूब हे एक अशी रेस आहे जिथे विनर तो नाही जो खूप फास्ट धावतो, इथे तोच विनर आहे जो धावत राहतो. आज तुम्ही स्वतःला एक प्रॉमिस करा, मी हार मानणार नाही, कारण तुमच्याकडे आवाज आहे, तुमच्याकडे स्टोरी आहे, तुमच्याकडे विजनसुद्धा आहे. जग तुमच्या आवाजाची वाट पाहत आहे. उठा, कॅमेरा चालू करा आणि जगाला दाखवा तुम्ही कोण आहात. आणि जर खरंच तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला हा व्हिडिओ यूट्यूब जर्नीचा तुमचा पाया बनू शकतो. तर मी भेटतो त्याच व्हिडिओमध्ये.